हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. लास्ट लेक्चरला आपण ऑस्मॉसिस अँड ऑस्मोटिक प्रेशर आपण बघितलं. ओके, ऑस्मॉसिस आपण कशाला म्हणतो? स्पॉन्टेनियस अँड युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ सॉल्व्हंट इनटू द सोल्युशन थ्रू सेमी परमेबल मेम्ब्रेन. ओके, किंवा सेकंड डेफिनेशन आपण काय सांगितली होती? फ्लो ऑफ सॉल्व्हंट फ्रॉम सोल्युशन ऑफ लोअर कॉन्सन्ट्रेशन टू सोल्युशन ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन थ्रू सेमी परमेबल मेम्ब्रेन. ओके, या दोन डेफिनेशन आपल्या ऑस्मॉसिस साठी होत्या लक्षात घ्या. त्यानंतर ऑस्मोटिक प्रेशर आपण काय सांगितलं होतं? एक्सेस ऑफ प्रेशर ऑन द साइड ऑफ सोल्युशन दॅट स्टॉप्स द नेट फ्लो ऑफ सॉल्व्हंट इनटू द सोल्युशन. तर का सॉल्व्हंटचा फ्लो सोल्युशन मध्ये होत असतो, तो स्टॉप केला जातो, त्यालाच काय म्हणतात? ऑस्मोटिक प्रेशर असं म्हणतात. ओके, आता मग त्याच्यामध्ये आपण आता रिव्हर्स ऑस्मॉसिस काय असणार आहे हे आपण बघणार आहे. रिव्हर्स ऑस्मॉसिस. ओके, रिव्हर्स ऑस्मॉसिस. ओके, रिव्हर्स ऑस्मॉसिस काय असतो लक्षात घ्या. ऑस्मॉसिसच्या एक्झॅक्ट अपोजिट. ऑस्मॉसिस मध्ये काय होत असतं? सॉल्व्हंटचा फ्लो सोल्युशन मध्ये होत असतो. रिव्हर्स ऑस्मॉसिस मध्ये उलटे करायचं. सोल्युशन मधील सॉल्व्हंटचा फ्लो सॉल्व्हंट मध्ये होत असणार आहे. ओके, फ्लो. ओके, सॉल्व्हंट इनटू द सोल्युशन. इथे काय होणार आहे? फ्लो ऑफ सॉल्व्हंट इनटू द सॉल्व्हंट. चल का उलटे याच्या हे रिव्हर्स ऑस्मॉसिस. बघा कसं होणार आहे. तर हे रिव्हर्स ऑस्मॉसिस ह्या टेक्निक मध्ये फ्लो ऑफ सॉल्व्हंट मॉलिक्यूल फ्रॉम सोल्युशन इनटू द प्युअर सोल्युशन ऑफ प्युअर सॉल्व्हंट. ओके, त्यामध्ये असणार आहे. बघा लक्षात. आपण इथे एक्झाम्पल घेणार आहे. डिसॅलिनेशन ऑफ सी वॉटर. डिसॅलिनेशन ऑफ सी वॉटर. तर समुद्राचं जे आपलं पाणी, ओके, त्याचं डिसॅलिनेशन आपल्याला करायचं. डिसॅलिनेशन म्हणजे काय? त्याच्यातले सॉल्ट रिमूव्ह करायचं आणि ते वॉटर आपल्याला प्युअर करायचं. तर सी वॉटर मध्ये कोण असणार आहे? सोल्यूट आणि सॉल्व्हंट आहेच ना. सोलिड क्लोराईड त्याच्यामध्ये वेगवेगळे सॉल्ट सोडियम क्लोराईड प्रेझेंट असतो ना सी वॉटर मध्ये. NaCl हा सोल्यूट आहे आणि आपलं प्युअर वॉटर असतो त्याच्यामध्ये. NaCl आणि वॉटर हे दोघांचं कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये असतं, हे सोल्युशन असतं. आता इथं रिव्हर्स ऑस्मॉसिस करून आपल्याला सी वॉटर प्युअर करायचं. तर ऑस्मॉसिस मध्ये काय होते हे रेग्युलर तुम्हाला माहिती आहे. ऑस्मॉसिस इथे काय होत असतं की दोन कंपार्टमेंट आपले असे असतात, बरोबर आहे ना. मध्ये आपलं काय असतो? सेमी परमेबल मेम्ब्रेन असतो. इथं आपलं काय होतं? सोल्युशन होतं ना, आणि ह्या साईडला काय होतं? आपलं सॉल्व्हंट होतं. हो का? तर हे आपलं सेमी परमेबल मेम्ब्रेन आहे. हो का? सेमी परमेबल मेम्ब्रेन. सेमी परमेबल मेम्ब्रेन आहे आपलं. ओके, तर इथं काय होत असतं लक्षात घ्या. ऑस्मॉसिस मध्ये या सेमी परमेबल मेम्ब्रेन मधून फक्त सॉल्व्हंटचा फ्लो होत असतो. फ्लो ऑफ सॉल्व्हंट. सॉल्व्हंटचा फ्लो आपला कुठे होत असतो? सोल्युशन मध्ये होत असतो. तर ऑस्मॉसिस मध्ये फ्लो ऑफ सॉल्व्हंट इनटू द सोल्युशन, त्याला आपण ऑस्मॉसिस म्हणतो. तर रिव्हर्स ऑस्मॉसिस मध्ये उलट करायचं. चल का असं रिव्हर्स मध्ये. चल का रिव्हर्स मध्ये काय करणार तुम्ही? सोल्युशनचा फ्लो सॉल्व्हंट मध्ये करणार. चल का फ्लो ऑफ सोल्युशन इनटू द सोल्युशन. फ्लो ऑफ सॉल्व्हंट इनटू द सोल्युशन आहे, त्याच्या उलट रिव्हर्स ऑस्मॉसिस. तर इथे कसं होणार बघा. हे आता डिसॅलिनेशन ऑफ सी वॉटर हे रिव्हर्स ऑस्मॉसिस कसं केलं जातं बघा. आपले हे दोन टॅग आपण घेणार. ओके, याच्यामध्ये मध्ये आपलं बरोबर काय असणार आहे? सेमी परमेबल मेम्ब्रेन असणार आहे. तर काय हे सेमी परमेबल मेम्ब्रेन. ओके, हे सेमी परमेबल मेम्ब्रेन आहे आपलं. ह्या साईडला आपण काय घेणार आहे? सॉल्व्हंट घेणार आहे. सॉल्व्हंट किंवा प्युअर सोल्युशन. प्युअर सोल्युशन म्हणजे काय असणार आहे? आपलं सॉल्व्हंट असणार आहे. ओके, आणि ह्या साईडला काय असणार आहे? आपला सोल्युशन. ओके, सोल्युशन असणार बघा, किंवा प्युअर सॉल्व्हंटच म्हणा तुम्ही.
रिव्हर्स ऑस्मॉसिसला काय होत असतं बघा, रेग्युलर ऑस्मॉसिसला काय होत असतं, सॉल्व्हंटचा फ्लो आपला सोल्युशन मध्ये होत असणार आहे. आता रिव्हर्स ऑस्मॉसिस कधी होत असतं लक्षात घ्या, सोल्युशनच्या साइडला इथं एक्सेस प्रेशर अप्लाय करायचं. ओके, आपला रेग्युलर काय होत असतो, सॉल्व्हंटचा फ्लो सोल्युशन मध्ये होत असतो. मग हा सॉल्व्हंटचा फ्लो सोल्युशन मध्ये होण्याचं स्टॉप केलं जातं. त्या सोल्युशनच्या साइडला एक्सेस प्रेशर अप्लाय केलं जातं, एक्स्ट्रा प्रेशर अप्लाय केलं जातं. त्यामुळे काय होत असतं, त्या सॉल्व्हंटचा फ्लो इकडे होऊ दिला जात नाही सोल्युशन मध्ये. तर का मग इथं उलट करायचं आहे, त्या सोल्युशनचा फ्लो इथं सॉल्व्हंट मध्ये करायचा. लक्षात, सोल्युशन मधल्या सॉल्व्हंटचा फ्लो, सोल्युशन मध्ये दोन असतात ना, कोण असणार आहे, सॉल्व्हेंट प्लस सॉल्व्हंट. तर का सॉल्व्हेंट प्लस सॉल्व्हंट असणार आहे. तर त्या सोल्युशन मधला सॉल्व्हंट त्याचा फ्लो आपला काय करायचा, इकडे उलटा करायचा असं. लक्षात, ठीक आहे, साईडला आणायचा. ठीक आहे, अंडरस्टँड. ओके, हे असं करायचं. मग हे असं करण्यासाठी काय करावं लागेल, सोल्युशनच्या साइडला एक्सेस प्रेशर अप्लाय करायला लागेल. एक्सेस प्रेशर अप्लाय केलं तर काय होणार आहे, ऑस्मॉसिस स्टॉप होणार आहे आणि रिव्हर्स ऑस्मॉसिस स्टार्ट होणार. कसं होतं, आता हे आपलं डिसॅलिनेशन ऑफ सी वॉटर आपण म्हणतोय. सी वॉटर मध्ये कोण असणार आहे, सोडियम क्लोराइड हा सॉल्ट असणार आहे. तो सॉलिड पुन्हा ऍक्ट होणार आहे, तो सी वॉटर मध्ये असणार आहे. मग आपल्याला सोडियम क्लोराइड सेपरेट करायचं आहे आणि त्यातलं वॉटर सेपरेट करायचं आहे. तर लक्षात घ्या काय केलं जातं, की आता रेग्युलर ऑस्मॉसिस मध्ये सॉल्व्हंटचा फ्लो सोल्युशन मध्ये होत असतो. पण हा सॉल्व्हंटचा फ्लो सोल्युशन मध्ये होण्याचा स्टॉप कधी होणार, सोल्युशनच्या साइडला आपण एक्सेस प्रेशर अप्लाय करणार आहे. एक्सेस प्रेशर, ते एक्सेस प्रेशर एवढं असणार आहे की त्या ऑस्मॉसिसचं प्रेशर पेक्षा जास्त असणार आहे. तर ऑस्मॉटिक प्रेशर पेक्षा जास्त असणार. लक्षात घ्या की इथं जे प्रेशर आपण अप्लाय करणार आहे, ऑस्मॉटिक प्रेशर आपण कसं सांगतो, पाय ह्या सिम्बॉलने सांगत असतो ना. ऑस्मॉटिक प्रेशर पेक्षा एक्स्ट्रा प्रेशर अप्लाय करायचं आपण. एक्स्ट्रा प्रेशर अप्लाय करायचं. त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा प्रेशर अप्लाय केल्यावरती काय होणार आहे, सोल्युशनच्या साइडला एक्स्ट्रा प्रेशर अप्लाय केल्यावरती सॉल्व्हंटचा फ्लो सोल्युशन मध्ये होणार नाही. म्हणजे ऑस्मॉसिस स्टॉप होणार. ऑस्मॉसिस स्टॉप झाल्यानंतर त्याच्या उलट चालू होणार, रिव्हर्स ऑस्मॉसिस स्टार्ट करायला चालू होते. इकडे एक्स्ट्रा प्रेशर अप्लाय केलं ना, सॉल्व्हंटचा फ्लो इकडे सोल्युशन मध्ये येऊ द्यायचं नाही रे, इकडे एक्सेस प्रेशर अप्लाय करायचं. एक्सेस प्रेशर अप्लाय केलं तर काय होणार आहे, त्या सोल्युशन मधील प्युअर सॉल्व्हंटचा फ्लो काय होणार आहे, इकडं प्युअर सॉल्व्हंटच्या साइडला पहिलं चालू होणार आहे आणि इकडे कोण राहणार, फक्त सॉलिड राहणार आणि सगळं प्युअर सॉल्व्हंट त्या सॉल्व्हंट साइडला येतात. अशा पद्धतीने सगळं प्युअर वॉटर आपलं सेपरेट होतं. सर आपण त्याच्यामध्ये ऍक्वागार्डचं पाणी वापरतो, त्याच्यावरती आरओ लिहिलं असतं बघा, आरओ वॉटर असं म्हटलं असतं, बरं आहे ना. आरओ वॉटर असतं की नाही, आरओ म्हणजे रिव्हर्स ऑस्मॉसिस. तर का रिव्हर्स ऑस्मॉसिस पाणी शुद्ध केलं जातं रे, नाही का. आरओ म्हणतो, आरओचं बसवा, आरओ म्हणजे रिव्हर्स ऑस्मॉसिस, हे आपल्याला आपल्या स्टडीलाच आहे, आपल्याला माहिती. सर का रिव्हर्स ऑस्मॉसिस, सर का ऑस्मॉसिस मध्ये काय होत असतं, प्युअर सॉल्व्हंटचा फ्लो सोल्युशन मध्ये केला जातो. रिव्हर्स ऑस्मॉसिसला काय केलं तर सोल्युशनच्या साइडला सेमी परमेबल मेम्ब्रेन वरती हाय प्रेशर अप्लाय केलं जातं. हाय प्रेशर अप्लाय केल्यावरती काय होणार आहे, ऑस्मॉसिस स्टॉप होणार आहे. ऑस्मॉसिस स्टॉप होऊन काय होणार, रिव्हर्स ऑस्मॉसिस स्टार्ट होणार. रिव्हर्स ऑस्मॉसिस मध्ये काय होणार, सोल्युशन मधला सॉल्व्हंट आहे त्याचं कन्व्हर्सन कशामध्ये होणार, कुठल्या साइडला होणार, प्युअर सॉल्व्हंटच्या साइडला. ठीक आहे, इथला सॉल्व्हंट पुढे ह्या साइडला यायला स्टार्ट होणार. चल का, त्याला काय म्हणणार आपण, रिव्हर्स ऑस्मॉसिस. चल का, म्हणजे रिव्हर्स ऑस्मॉसिस मध्ये सगळे सॉल्ट जे आहे, जे इम्प्युरिटी आहे, ती त्याच कंपाउंड मध्ये राहतील. फक्त जो प्युअर वॉटर आहे किंवा प्युअर सॉल्व्हंट आहे तो आपला त्या साइडला येणार आणि तिथून आपण इकडं असा हा प्युअर सॉल्व्हंट ते वॉटर आपण हा सेपरेट करू शकतो. चल का, हा प्युअर वॉटर किंवा प्युअर सॉल्व्हंट आपण इथं सेपरेट करू शकतो. त्यालाच काय म्हणतात, रिव्हर्स ऑस्मॉसिस असं. लक्षात, रिव्हर्स ऑस्मॉसिस काय सांगणार आपण, रिव्हर्स ऑस्मॉसिस excess of pressure on the side of solution that stops the net flow of solvent into the solution. Okay, that stops the net flow of solvent into the solution. त्याला आपण ऑस्मॉटिक प्रेशर असं म्हणत असतो. तर रिव्हर्स ऑस्मॉसिस मध्ये काय म्हणताय, ऑस्मॉसिस स्टॉप केलं जातं आणि ऑस्मॉसिसची प्रोसेस स्टॉप करून सॉल्व्हंटचा फ्लो परत प्युअर सॉल्व्हंट मध्ये केला जात असतो. ओके, तर डिसॅलिनेशन ऑफ सी वॉटर मध्ये सुद्धा हेच केलं जातं. लक्षात घ्या. ओके, रेग्युलरला आपला सोल्युशनच्या साइडला एक्सेस प्रेशर अप्लाय केल्यामुळे
सॉल्व्हंटचा फ्लो सोल्युशन मध्ये होणार नाही, म्हणजे ऑस्मॉसिस स्टॉप होणार आणि रिव्हर्स ऑस्मॉसिस स्टार्ट होणार, म्हणजे सोल्युशन मध्ये सॉल्व्हंटचा फ्लो परत प्युअर सॉल्व्हंट कडे व्हायला चालू होईल. त्याला काय म्हणायचं, रिव्हर्स ऑस्मॉसिस असं म्हणायचं. ओके, लक्षात आलं का? हे रिव्हर्स ऑस्मॉसिस असं असणार आहे. ओके, आता जे सी वॉटर जे असतं, सी वॉटर मध्ये अनेक कितीतर बिलियन गॅलियन लिटर्स ऑफ वॉटर हे सी वॉटर पासून प्युअर केलं जातं. जे आपल्या जे अरेबियन कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये का कितीतरी सी वॉटर, आता दुबई वगैरे त्या साईडला काय प्लांट नाही, लक्षात घ्या, प्युअर वॉटर मिळत नाही. ते समुद्राचं पाणीच आरोग्य करून ते पित असतात. मोठे प्लांट असतात आरोग्याचे, लक्षात घ्या. सगळा तिकडे वाळवंटच असतो. तर आरोग्याचे प्लांट असतात मोठमोठे, सी वॉटर प्युअर करून ते पित असतात. का अशा पद्धतीने हे रिव्हर्स ऑस्मॉसिस लक्षात. रिव्हर्स ऑस्मॉसिस मध्ये काय सांगायचं, इन रिव्हर्स ऑस्मॉसिस फ्लो ऑफ सोल्युशन इनटू द सॉल्व्हंट इज कॉल्ड एज अ रिव्हर्स ऑस्मॉसिस. फ्लो ऑफ सोल्युशन इनटू द प्युअर सॉल्व्हंट इज कॉल्ड रिव्हर्स ऑस्मॉसिस. हे कसं होत असतं, okay, excess of pressure on the side of solution that stops the net flow of solvent into the solution. Okay, therefore osmosis stops and at this stage reverse osmosis starts. Pure solvent from solution is flows into the direction of pure solvent. Okay, these are called as a reverse osmosis. Okay, त्यासाठी हे रिव्हर्स ऑस्मॉसिस असणार आहे. आता ह्याच्यानंतर त्या रिव्हर्स ऑस्मॉसिस नंतर नेक्स्ट आपण आता याच्यामध्ये बघणार, दॅट इज द Puntoff general solution equation and molar mass of solid and osmotic pressure याच्यामध्ये रिलेशन आपल्याला बघायचं. बघा याच्यामध्ये पहिला आपण याच्यामध्ये बघूया Puntoff Boyle's law. Puntoff Boyle's law. आता Boyle's law काय सांगतोय बघा, Puntoff Boyle's law. आता हा Boyle's law कसा होता, at constant temperature कॉन्स्टंट असताना, टेम्परेचर कॉन्स्टंट असताना ऑस्मॉटिक प्रेशर पाय आपला ऑस्मॉटिक प्रेशर आहे. ऑस्मॉटिक प्रेशर पाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन. हा Puntoff Boyle's law. ओके, ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर ऑस्मॉटिक प्रेशर पाय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन. पण कॉन्सन्ट्रेशन काय असतं रे आपले, नंबर ऑफ मोल्स डिवाइड बाय व्हॉल्यूम असतो कॉन्सन्ट्रेशन. एन मध्ये नंबर ऑफ मोल्स ना, मग एन आपण नंबर ऑफ मोल्स कुठल्या युनिट मध्ये सांगतो, मोल मध्ये. व्हॉल्यूम आपण लिटर मध्ये सांगतो. त्यामुळे कॉन्सन्ट्रेशनचं युनिट काय आलं, कॉन्सन्ट्रेशन मोल पर लिटर. चल का, हे कॉन्सन्ट्रेशन आपलं कशामध्ये आलं, मोल पर लिटर मध्ये आलं याचं युनिट. आता लक्षात घ्या, जर नंबर ऑफ मोल्स फिक्स असतील तर कॉन्सन्ट्रेशन काय असणार लक्षात घ्या, कॉन्सन्ट्रेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम आहे. तिथं व्हॅल्यू जर टाकले आपण, पाय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येणार, एन बाय बी येणार. सी ची व्हॅल्यू सांगितली तर आता नंबर ऑफ मोल्स कॉन्स्टंट असतील, एन ची व्हॅल्यू जर कॉन्स्टंट असेल, नंबर ऑफ मोल्स आपले कॉन्स्टंट असतील, तर लक्षात घ्या पाय काय येणार आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम येणार. म्हणजे ऑस्मॉटिक प्रेशर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम असणार आहे आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असणार आहे, कॉन्सन्ट्रेशन असणार आहे. तर हे लक्षात ठेवायचं. आता ही जर प्रोपोर्शनल सिम्बॉल जर तुम्ही काढला असेल, पाय इज इक्वल टू काय असणार आहे, के बाय पी एन बाय. के कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनल. हा बी जर ह्या साईडला आला तर काय येणार, पाय बी इज इक्वल टू काय असणार आपला, कॉन्स्टंट असणार. पाय बी इज इक्वल टू काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार. ओके, लक्षात ठेवा. ओके, किंवा इथं कसं येणार, तर जर प्रोपोर्शनल केलं तर पाय बाय सी इज इक्वल टू काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. पाय बाय सी इज इक्वल टू कॉन्स्टंट. ओके, इथं पण आपण सांगू शकतो पाय बाय सी इज इक्वल टू कॉन्स्टंट. अंडरस्टँड. ओके, आता लक्षात घ्या की आपला Puntoff Boyle's law for dilute solution at constant temperature osmotic pressure is directly proportional to concentration and inversely proportional to volume. Okay, pi by c is equal to constant किंवा pi b is equal to constant. आता त्यानंतर Puntoff charge law. Puntoff charge law. हा चार्ज लॉ काय सांगतो बघा, at constant concentration. Okay, concentration constant असताना osmotic pressure pi is directly proportional to absolute temperature. T म्हणजे absolute temperature असणार. At constant concentration osmotic pressure pi directly proportional to absolute temperature. आता ही proportionality काढला तर pi by T is equal to काय येणार आहे, constant.
आता हा टी इकडे आला, प्रोपोर्शनली घेतला आपण कॉन्स्टंट येतो, पाय बाय टी इज इक्वल टू कॉन्स्टंट. आता ह्या दोन्ही इक्वेशन आपल्याला काय लक्षात येतं बघा, ह्या पंट ऑफ बाईस लॉ आणि पंट ऑफ चार्ज लॉ. पंट ऑफ बाईस लॉ काय सांगतो, ऑस्मोटिक प्रेशर पाय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन इनवर्स प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. चार्ज लॉ ऑस्मोटिक प्रेशर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एब्सोल्यूट टेम्परेचर. या दोघांच्या वरून आपण आता पंट ऑफ जनरल सोल्युशन इक्वेशन काढणार आहे. ओके, पंट ऑफ जनरल सोल्युशन इक्वेशन, पंट ऑफ जनरल सोल्युशन इक्वेशन. आता की पंट ऑफ जनरल सोल्युशन इक्वेशन काय लक्षात घ्या, त्या दोन लावून आता पाय काय आपला पाय बाय सी, पाय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन, बरोबर ना. ओके, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन किंवा पाय इनवर्सली प्रोपोर्शनल टू काय आपला व्हॉल्यूम आहे. पाय म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर, इट इज द नॉट प्रेशर ऑफ सोल्युशन. ओके, बघा इथे काय असणार, पाय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन किंवा पाय काय असणार इनवर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम असणार. कॉन्सन्ट्रेशन कसं आपलं, कॉन्सन्ट्रेशन इनवर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम आहे लक्षात घ्या. ओके, ही बाईस लॉ सांगतोय आपण, ही बाईस लॉ. ओके, आणि त्यानंतर पंट ऑफ चार्ज लॉ काय सांगतोय आपला, पाय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एब्सोल्यूट टेम्परेचर आपला चार्ज लॉ आहे. या दोन्ही लॉवर आपल्याला काय सांगता येईल बघा, पाय इनवर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम, पाय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. म्हणजे आपलं काय येणार आहे, पाय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर इनवर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम, बरोबर ना. हे ह्या दोघांच्यावरून हे दोन्ही लॉवर. मग आता हेच प्रोपोर्शनली जर कॉन्स्टंट आपण घेतला असेल, पाय इज इक्वल टू केटी का पाय टी, ठीक आहे, असं येईल आपल्याला. हे आपल्या इथे काय असणार आहे, कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनली असणार आहे. हा बी ह्या साईडला आला तर काय होणार आपला पाय बी इज इक्वल टू काय येणार आहे, केटी येणार. हे कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनल आहे, हे कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनल. आता ह्या पंट ऑफ सायंटिस्टनं काय केलं लक्षात घ्या, ही के ची व्हॅल्यू आहे, केला काय म्हणलं तर पंट ऑफ जनरल सोल्युशन कॉन्स्टंट असं म्हणलं. आणि ह्याची व्हॅल्यू ही गॉस कॉन्स्टंट एवढीच आहे, ही पंट ऑफ सायंटिस्टनं प्रूव्ह केलं लक्षात घ्या. ओके, हा पंट ऑफ जनरल सोल्युशन कॉन्स्टंट आहे के ची व्हॅल्यू, ह्याची व्हॅल्यू गॅस कॉन्स्टंट एवढीच आहे. ओके, व्हॅल्यू ऑफ के, के ची व्हॅल्यू ही आर एवढीच असते. आर म्हणजे काय असणार आपला गॅस कॉन्स्टंट लक्षात घ्या. त्या गॅस कॉन्स्टंट एवढीच असते, ती पंट ऑफ सायंटिस्टनं प्रूव्ह केलं का, प्रूव्ह केलं. मग ते प्रूव्ह केल्यानंतर त्यानं काय केलं लक्षात घ्या ह्याच्यामध्ये. ओके, की तर के ची व्हॅल्यू आर घेतली, आर घेतल्यावर काय आलं, पाय बी इज इक्वल टू काय आलं आपलं आरटी आलं, तर का के ची व्हॅल्यू आर एवढी घेतली, के आर कन्सिडर केला, पाय बी इज इक्वल टू आरटी आलं. मग आता लक्षात घ्या, फॉर एन मोल ऑफ गॅस, एन मोल ऑफ गॅस आपण जर घेतला असेल, एन मोल ऑफ गॅस, गॅसचे एन नंबर ऑफ मोल्स आपण जर घेतले असेल तर काय ना बघा पाय बी इज इक्वल टू एनआरटी. हे सेम इक्वेशन आपलं कोणासारखं दिसतं रे, आयडियल गॅस इक्वेशन सारखं दिसतंय ना. दिस इक्वेशन सिमिलर टू दॅट ऑफ आयडियल गॅस इक्वेशन. आता लक्षात घ्या, हा जर व्हॉल्यूम इकडे नेला की आपल्याला फॉर्म्युला आला पंट ऑफ जनरल सोल्युशनचा, पाय बी इज इक्वल टू एनआरटी, पी इकडे गेला, पाय इज इक्वल टू काय ना एन बाय पी इंटू आरटी, बरोबर ना. ओके, एन बाय पी इंटू आरटी. मग आता इथं बघा त्यामध्ये एन बाय पी म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम काय आपला, एन बाय पी नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेशन ना, कॉन्सन्ट्रेशन नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम होतं का, मोल पर लिटर. म्हणजे एन बाय पी ची व्हॅल्यू जर आपण कॉन्सन्ट्रेशन सी घेतलं तर पाय इज इक्वल टू काय आलं आपलं सीआरटी आलं, तर का. ही तीन फॉर्म्युला आहे आपले पंट ऑफ जनरल सोल्युशन इक्वेशन. तर हे लक्षात ठेवायचं, हे तीन फॉर्म आपल्याला येतात ते पंट ऑफ जनरल सोल्युशन इक्वेशन लक्षात घ्या. पाय इज इक्वल टू सीआरटी, पाय इज इक्वल टू एन बाय बी इंटू आरटी, लक्षात दे ना. ओके, हे कसं असणार आहे बघा. आता ह्यामध्ये पाय ऑस्मोटिक प्रेशर आहे, पाय बी इज इक्वल टू एनआरटी मध्ये काय आहे, पाय ऑस्मोटिक प्रेशर आहे, पी व्हॉल्यूम आहे, एन नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस, आर गॅस कॉन्स्टंट आहे, हे टी एब्सोल्यूट टेम्परेचर आहे. आता लक्षात घ्या, तुम्ही काय करायचं बघा, ऑस्मोटिक प्रेशर पायची व्हॅल्यू जर न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये असेल तर व्हॉल्यूम तुम्ही कशामध्ये घ्यायचा आहे, मीटर क्यूब मध्ये घ्यायचा आहे. आणि त्यावेळी गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यूज आहे ती गॅस कॉन्स्टंट कशामध्ये घ्यायचा, आर ची व्हॅल्यू
8.314 जूल पर केल्विन पर मोल. ओके, ती आपली एसआय सिस्टीम मध्ये लक्षात घ्या. एसआय युनिट मध्ये हे सगळे येणार असेल. ओके, एसआय सिस्टीम मध्ये पाय न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे. पालो मीटर क्यूब गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यू ह्याच्यामध्ये घ्यायची प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना. ही कन्व्हर्जन असं असणार. आस्मानिक प्रेशर न्यूटन पर मीटर स्क्वेअर मधलं पालो मीटर क्यूब मध्ये करून घ्यायचं आणि गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यू एसआय युनिट मध्ये घ्यायची. आणि समजा आस्मानिक प्रेशर पायची व्हॅल्यू जर ऍटमॉस्फिअर मध्ये दिला असेल, ऍटमॉस्फिअर, तर फॉलोम आहे तो डीएम क्यूब मध्ये घ्यायचा. डीएम क्यूब किंवा लिटर मध्ये. तर गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती असणार आहे? ती आपली 0.082 लिटर ऍटमॉस्फिअर पर मोल पर केल्विन असणार. ओके, हे लक्षात ठेवायचं. ओके, ही गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यू घ्यायची. ओके, ते आपलं सीबीएस सिस्टीम साठी लक्षात हे लक्षात ठेवायचं. अंडरस्टँड? ओके, हे अशा पद्धतीने हे फंड ऑफ जनरल सोल्युशन इक्वेशन आहे. आता ह्याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे? त्यावरून आपल्याला मोलर मास ऑफ सॉलिड अँड ऑस्मॉटिक प्रेशर ह्यांच्यात रिलेशन करायचं. इक्वेशन काय आलं आपलं? पाय इज इक्वल टू एनआरटी, पाय इज इक्वल टू एन बाय व्ही इंटू आरटी किंवा पाय इज इक्वल टू सीआरटी. अंडरस्टँड? ओके, आता बघा रिलेशन बिटवीन ऑस्मॉटिक प्रेशर अँड मोलर मास ऑफ सॉलिड. काय सांगा रिलेशन बिटवीन मोलर मास ऑफ सॉलिड and osmotic pressure. मोलर मास ऑफ सॉलिड अँड ऑस्मॉटिक प्रेशर ह्यांच्यातलं रिलेशन आपल्याला सांगायचं. हे कसं असणार बघा. सॉलिडचा मोलर मास आणि ऑस्मॉटिक प्रेशर. आता इक्वेशन आपण काय घेतलंय? फंड ऑफ जनरल सोल्युशन इक्वेशन काय होतं आपलं? काय होतं रे फंड ऑफ जनरल सोल्युशन इक्वेशन? पाय इज इक्वल टू काय होतं? एनआरटी. बरोबर नाही? पाय इज इक्वल टू एनआरटी. आता आपल्याला मोलर मास ऑफ सॉलिड सांगायचं आहे. त्यासाठी मी काय घेणार बघा? पाय इज इक्वल टू N2RT घेणार. पाय इज इक्वल टू N2RT. N2 म्हणजे काय? नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉलिड. N2 काय असणार आपला? नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉलिड आहे. सॉलिडचं मोलर मास काढायचं आहे म्हणून नंबर ऑफ मोल्स आपण सॉलिडचे N2 लिहिणार. का? आणि सॉल्व्हंटचे नंबर ऑफ मोल्स N1 असतात. सॉलिडचे नंबर ऑफ मोल्स N2. मग आता ही जर पालम ह्या साईडला घेतलं तर काय होणार आहे? पाय इज इक्वल टू काय होणार? N2 बाय V इंटू RT होणार. तर का पाय इज इक्वल टू काय असणार? N2 बाय V इंटू RT. तर का ही कसं असेल बघा रे. आता इथे N2 मध्ये काय? N2 मध्ये काय असतो आपला? नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉलिड. मग सॉलिडचे मोल पण कसे करत असतो किंवा नंबर ऑफ मोल्स कसे करत असतो आपण? मास डिवाइड बाय मोलर मास. इथे नंबर ऑफ मोल्स सॉलिड्स आहे म्हणजे मोलर मास ऑफ सॉलिड डिवाइड बाय मोलर मास ऑफ सॉलिड येतं. त्यामुळे असं म्हणजे पाय इज इक्वल टू काय येणार बघा? N2 ची व्हॅल्यू W2 अपॉन M2. हो का? W2 म्हणजे मास ऑफ सॉलिड आहे. M2 म्हणजे काय आपलं? मोलर मास ऑफ सॉलिड आहे. इकडं इंटू RT आहे आणि इकडे डिवाइड बाय हे असं दिले. सो पाय इज इक्वल टू W2 RT डिवाइड बाय M2V. आपल्याला मोलर मास काढायचा आहे. मोलर मास आपलं कुठलं असतं? M2 असतं ना सॉलिडचं. मग M2 जर ह्या साईडला घेतलं तर काय ना सांगा? M2 इज इक्वल टू काय ना? W2 RT डिवाइड बाय इथे पाय V. का? ओके, W2 RT डिवाइड बाय पाय V. हे आपलं रिलेशन आलं. कशा मतलब मोलर मास ऑफ सॉलिड अँड ऑस्मॉटिक प्रेशर. सर का? काय अंडरस्टँड? ओके, या शक्ती नसताना क्लिअर आहे? ते ह्यात काय डाऊट आहे का? ओके, आता ह्यानंतर मोलर मास ऑफ सॉलिड अँड ऑस्मॉटिक प्रेशर. ओके, ह्याच्यानंतर नेक्स्ट आपण याच्यामध्ये आता बघणार लक्षात घ्या फंड ऑफ अवोगॅड्रोस लॉ. तो काय सांगतोय बघा? फंड ऑफ अवोगॅड्रोस लॉ.
तर हा लॉ काय सांगतो लक्षात ठेवा, पॉइंट ऑफ अवोगॅड्रोस लॉ. पॉइंट ऑफ अवोगॅड्रोस लॉ काय आहे बघा, इक्वल कॉन्सन्ट्रेशन. ओके, टू सोल्युशन्स हॅविंग इक्वल कॉन्सन्ट्रेशन. टू सोल्युशन हॅविंग इक्वल कॉन्सन्ट्रेशन, दोन सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन इक्वल असेल. टू सोल्युशन हॅविंग इक्वल कॉन्सन्ट्रेशन एक्सर्ट सेम ऑस्मोटिक प्रेशर ऍट सेम टेम्परेचर. ओके, हा आपला पॉइंट ऑफ अवोगॅड्रो आहे. दोन सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन इक्वल असेल तर त्यांचं ऑस्मोटिक प्रेशर इक्वल असणार. कुठलं सोल्युशन? आयसोटोनिक सोल्युशन. एक नाही आयसोटोनिक सोल्युशन. आयसोटोनिक सोल्युशन काय आहे? टू आर मोर सोल्युशन हॅविंग सेम ऑस्मोटिक प्रेशर. चल का? ओके, टू सोल्युशन हॅविंग इक्वल कॉन्सन्ट्रेशन, दोन सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन इक्वल असेल तर त्यांचं ऑस्मोटिक प्रेशर पण इक्वल असणार आहे. ओके, मग मला सांगा ज्या सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर इक्वल असतं त्याला आपण आयसोटोनिक सोल्युशन असं म्हणतो. तर का त्यामुळे दुसरा आपण इथं स्टेटमेंट काय सांगू शकतो पॉइंट ऑफ अवोगॅड्रो लॉ साठी बघा. ओके, इक्वल व्हॉल्यूम ऑफ आयसोटोनिक सोल्युशन, इक्वल व्हॉल्यूम ऑफ आयसोटोनिक सोल्युशन. ओके, इक्वल व्हॉल्यूम ऑफ आयसोटोनिक सोल्युशन contains equal number of solid particles. Contains equal number of solid particles. ओके, आयसोटोनिक सोल्युशनचं व्हॉल्यूम इक्वल असेल तर त्यांच्यामध्ये असणारे नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल सुद्धा इक्वल असणार आहेत. ठीक आहे, बघा आता लक्षात घ्या. त्यामध्ये मग आपलं पॉइंट ऑफ जनरल सोल्युशन इक्वेशन काय राहील? पायबी इज इक्वल टू काय? एनआरटी. तर का मग मला सांगायचं व्हॉल्यूम इक्वल आहे ना. काय ऑस्मोटिक प्रेशर सेम आहे, पाय1 इज इक्वल टू पाय2 आहे. टेम्परेचर सेम आहे, सेम टेम्परेचर आहे. T1 इज इक्वल टू T2 आहे. टेम्परेचर सुद्धा सेम म्हटलेलं आहे. मग मला सांगा गॅस पर्सेंटची व्हॅल्यू काही कॉन्स्टंट असते. आर गॅस पर्सेंट हा फिक्स असतो. मग व्हॉल्यूम इक्वल व्हॉल्यूम म्हटलेस ना, P1 इज इक्वल टू P2 आहे. मग त्याच्यावर काय येणार आहे? N1 इज इक्वल टू N2. ओके, आयसोटोनिक सोल्युशनचं व्हॉल्यूम इक्वल असेल तर त्याच्यामध्ये असणार नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल इक्वल असणार. नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल म्हणजे N1 इज इक्वल टू N2 असणार. तर का मग नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल म्हणजे काय असणार आहे? नंबर ऑफ मोल्स असणार. म्हणजे नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू नंबर ऑफ मॉलिक्युल्स. नंबर ऑफ मोल्स जेवढे मोल्स असतात तेवढे मॉलिक्युल असतात त्याच्यामध्ये. नंबर ऑफ मोल्स डायरेक्टली प्रोपोर्शनल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. चल का हे लक्षात ठेवायचं. लक्षात ठेव, नंबर ऑफ मोल्स असतात तेवढे नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतात. लक्षात ठेव, नंबर ऑफ मोल्स आर इक्वल, नंबर ऑफ मॉलिक्युल्स आल्सो इक्वल. N1 ची व्हॅल्यू इक्वल असेल तर मॉलिक्युल सुद्धा इक्वल असतात. नंबर ऑफ मोल्स डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणा किंवा एस इक्वल टू म्हणा. चल का दोन सोल्युशन्स आहेत. चल का ए सोल्युशन असेल ते आपलं बी सोल्युशन असेल. चल का ओके, दोन्ही सोल्युशन्स आहेत. N1 इज इक्वल टू N2, दोघांचे नंबर ऑफ मोल्स सेम असतं, मॉलिक्युल सुद्धा सेम असतं ना. लक्षात आहे का? हा आपला पॉइंट ऑफ अवोगॅड्रोस लॉ हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण आता स्टडी करणार आहे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन. Colligative property of electrolyte solution. Okay. Colligative properties of electrolyte solution. Electrolyte solution जे आपण colligative property स्टडी करणार आहे तर हे कसे असणार लक्षात घ्या जरा. Colligative properties of electrolyte त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत abnormal molecular mass. abnormal molecular mass लक्षात घ्या. आता इलेक्ट्रोलाइट कशाला म्हणतो आपण? इलेक्ट्रोलाइट ज्या सोल्युशन मधून इलेक्ट्रिक करंट पास होतो त्याला आपण इलेक्ट्रोलाइट असं म्हणतो. आणि ज्या सोल्युशन मधून इलेक्ट्रिक करंट पास होत नाही त्याला नॉन इलेक्ट्रोलाइट असं आपण म्हणतो. जे इलेक्ट्रोलाइट असतात त्याच्यात आयन सेपरेशन होत असतं, जे नॉन इलेक्ट्रोलाइट असतात त्याच्यामध्ये आयन सेपरेशन होत नाही.
की ज्या सबस्टन्स मधून आयन सेपरेट होत नाही त्याला नॉन इलेक्ट्रोलाइट असं म्हणायचं, आणि ज्याच्यामधून आयन सेपरेट होतात त्याला इलेक्ट्रोलाइट असं म्हणायचं. आपण आता कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट स्टडी करतोय. आपण कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी कुठल्या बघितल्या आपण? कुठल्या होत्या? पहिलं लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर, इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट, डिप्रेशन ऑफ फ्रीझिंग पॉइंट, आणि काय होतं आपलं ऑस्मोटिक प्रेशर. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी कशावर डिपेंड असते आपली? नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल्स, नॉट ऑन द नेचर ऑफ सॉलिड पार्टिकल. डेफिनेशन आपली okay, it is the property of solution that depends on number of solid particles, not on the nature of solid particles. Okay, लक्षात घ्या. मग आता ही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपण आता बघणार इलेक्ट्रोलाइट साठी. तर अबनॉर्मल मॉलिक्युलर मास हे आपलं काय असणार आहे हे आपल्याला बघायचं. आता कुठलीही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी तुम्ही घेऊ शकता. पहिली मला सांगा रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर किंवा लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर. ते लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर किंवा रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर, याचा फॉर्म्युला काय होता रे? लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर और रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर काय फॉर्म्युला होता? लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर कसं सांगितलं आपण? डेल्टा पी इज इक्वल टू काय होता? P01 into X2 होता की नाही? फॉर्म्युला होता की नाही? आणि रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर काय होता रे? काय होता? डेल्टा पी अपॉन P01 is equal to काय होतं? P01 minus P1 divided by P01 is equal to आणखी काय होतं? काय होतं? P01 into X2 याची व्हॅल्यू ना, ओके, डिवाइड बाय P01 म्हणजे आणखी काय होतं आपला? X2 होता. बरोबर नाही? ओके, हे होतं की नाही? आता लक्षात घ्या रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर अँड मोलर मास ऑफ सॉलिड यांच्यात रिलेशन काय होतं? रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर अँड मोलर मास ऑफ सॉलिड सांगितले आपण रिलेशन. काय रिलेशन तर सांगा. सांगा इथं डेल्टा पी डिवाइड बाय P01 रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर कसं आहे सांगा फॉर्म्युला. सांगा लवकर. W2 बरोबर, W2 into M1 बरोबर डिवाइड बाय M2 into W1 असं रिलेशन होतं की नाही आपलं? ओके. आणि दुसरं मला सांगा, दुसरं तुम्ही मला सांगा इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट मध्ये काय रिलेशन होतं? मोलर मास ऑफ सॉलिड अँड इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट काय रिलेशन होतं? डेल्टा टीबीसी थोडं सांगा होतं. केबी इंटू M2 इंटू काय होतं? केबी इंटू W2 बरोबर आहे ना? W2 इंटू काय होतं रे? 1000 इंटू काय होतं? M2 इंटू W1 बरोबर आहे. त्यामध्ये की इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट बरोबर आहे ना, डेल्टा डीबी. आणि दुसरं काय होतं सांगा? डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉइंट कसं सांगतो आपण? डेल्टा डीएफ बरोबर आहे ना, डेल्टा डीएफ काय होतं? सेम केबी इंटू W2 इंटू 1000 डिवाइड बाय काय आपलं? M2 इंटू W1 ग्रॅममध्ये. इथं केएफ लिहायचा, केबी नाही. ठीक आहे. क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट आहे हा कुठला आपला? इग्लियोस्कोपिक कॉन्स्टंट आहे. चल का बघा इथं. आणि आपलं ऑस्मोटिक प्रेशरचं सांगा आता. ऑस्मोटिक प्रेशर पाय आताच काढलं W2 into RT divided by M2 into V ना, बरोबर आहे. ते आपले लेस नाही. हा रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर, इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट, डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉइंट, ऑस्मोटिक प्रेशर. तर का आता इथं लक्षात घ्यायचं आहे ह्या सगळ्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी मध्ये तुम्ही बघायचं आहे. M2 काय आपलं? मोलर मास ऑफ सॉलिड आहे. इथं M2 मोलर मास ऑफ सॉलिड, मोलर मास ऑफ सॉलिड, मोलर मास ऑफ सॉलिड. आता रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर हे कसं आपलं? इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू मोलर मास ऑफ सॉलिड आहे. इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू मोलर मास ऑफ सॉलिड आहे की नाही? डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉइंट इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू मोलर मास ऑफ सॉलिड. and osmotic pressure pi is also inversely proportional to molar mass आहे की नाही? ओके, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू मोलर मास आहे. आता ह्याच्यावर आपल्याला काय सांगायचं बघा. ह्याच्यावर आता कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ह्या सगळ्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहेत. म्हणजे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय आपली? मोलर मास आहे की नाही? कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू मोलर मास ऑफ सॉलिड आहे की नाही?
या सगळ्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत रे. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी इन्व्हर्स प्रोपोर्शनल मॉलिक्युलर मास आहे लक्षात घ्या. आता मग त्यानंतर नेक्स्ट बघा याच्यामध्ये मी काय लिहिलंय अबनॉर्मल मॉलिक्युलर मास म्हणजे काय असणार लक्षात घ्या. अबनॉर्मल मॉलिक्युलर मास. आता डायल्यूट सोल्युशन हे काय असतं का अबनॉर्मल मॉलिक्युलर मास. डायल्यूट सोल्युशन ऑफ सम सॉल्यूट. ओके काही सॉल्यूटचं डायल्यूट सोल्युशन मध्ये सॉलिड असणारच आहे. डायल्यूट सोल्युशन ऑफ सम सॉलिड कंटेन सॉलिड म्हणजे इलेक्ट्रोलाइट लक्षात घ्या. इलेक्ट्रोलाइट. डायल्यूट सोल्युशन ऑफ सम सॉलिड contain different number of particles. Dilute solution of some solid contains different number of solid particles. Different number of solid particles. Dilute solution of some electrolytes or some solid contain different number of solid particles than observed particles in the solution. Than observed particles in the solution. Than observed particles in the solution. Then observed particle in the solution. Okay, hence observed molecular mass. Hence observed molecular mass. Observed molecular mass. Okay. Hence observed molecular mass of such solid. Of such solid. Observed molecular mass of such solid is different from theoretical molar mass. Is different from theoretical molar mass. Is different from theoretical molar mass. Okay. Is different from theoretical molar mass are called abnormal molecular mass. Are called abnormal molecular mass. सध्या त्याला abnormal molecular mass असं म्हणायचं आहे. काही इलेक्ट्रोलाइटच्या डायल्यूट सोल्युशन मध्ये डिफरंट नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल असतात दॅन ऑब्झर्व्ड पार्टिकल्स इन द सोल्युशन. सोल्युशन मध्ये जे पार्टिकल्स आहेत त्याच्यापेक्षा वेगळे पार्टिकल्स प्रेझेंट असतात. त्यामुळे काय होत असतं ऑब्झर्व्ड मॉलिक्युलर मास हे थेरॉटिकल मॉलिक्युलर मास पेक्षा आपलं डिफरंट असतं. त्याला अबनॉर्मल मॉलिक्युलर मास असं म्हणायचं. एक्झाम्पल घेऊया. त्या अबनॉर्मल मॉलिक्युलर मास मध्ये दोन असतात. अबनॉर्मल मॉलिक्युलर मास म्हणजे काय असतं लक्षात घ्या. कुठल्याही इलेक्ट्रोलाइटचं सोल्युशन तुम्ही घेतलं असेल त्याच्यामध्ये ऑब्झर्व्ड नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल हे थेरॉटिकल नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल पेक्षा कमी किंवा जास्त असू शकतात. म्हणजे डिपेंड असू शकतात. मग मला सांगा नंबर ऑफ पार्टिकल कमी किंवा जास्त असेल तर मॉलिक्युलर मास सुद्धा कमी किंवा जास्त असेल थेरॉटिकल व्हॅल्यू पेक्षा. त्याला आपण अबनॉर्मल मॉलिक्युलर मास म्हणणार आहे. पण त्याच अबनॉर्मल मॉलिक्युलर मास मध्ये एक अबनॉर्मल मॉलिक्युलर मास डिसोसिएशन ऑफ सॉलिड पार्टिकल्स मुळे होत असतं आणि एक होत असतं असोसिएशन ऑफ सॉलिड पार्टिकल्स. ओके पहिल्या याच्यामध्ये येतो. ओके याच्यामध्ये दोन असतात अबनॉर्मल मॉलिक्युलर मध्ये डिसोसिएशन आणि एक असतं ते असोसिएशन. तर डिसोसिएशन मध्ये काय असतं नसेल का डिसोसिएशन म्हणजे सेपरेशन. सेपरेशन तर यामध्ये काय असतं आयन्स ऑफ द मॉलिक्यूल आर सेपरेटेड इन द सोल्युशन. आयन्स ऑफ द मॉलिक्यूल्स ions of the molecules are separated in the solution. Okay, molecule मध्ये ions solution मध्ये इथं सेपरेट होत असतात. Ions of the molecules are separated in the solution
मग मला सांगा आयन जर सेपरेट होत असतील डिसोसिएशन झाल्यावरती नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल इन द सोल्युशन हे इनक्रीज होत असतं ते डिसोसिएशन होत आहे आयन्स ऑफ द मॉलिक्यूल आयन सेपरेट झाले रे आयन सेपरेट झाले ते आयन सेपरेट झालं तर काय होणार टोटल नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल्स काय होतील टोटल नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल्स सोल्युशन मध्ये टोटल नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल सोल्युशन मध्ये इनक्रीज होणार टोटल नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल जर इनक्रीज होत असतील तर कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी कशी होईल मोर असेल का लेस असेल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिपेंड्स ऑन नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल्स प्रेझेंट इन द सोल्युशन कसं होणार डिसोसिएशन झाल्यावरती मॉलिक्यूल मधले आयन सेपरेट होणार आयन सेपरेट होत असेल तर टोटल नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल सोल्युशन मध्ये वाढणार ना पण टोटल नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल इनक्रीज होत असलं कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी पण इनक्रीज होणार ना कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आल्सो इनक्रीजेस दॅन एक्सपेक्टेड व्हॅल्यू का कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आल्सो इनक्रीजेस का कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी सीपी आल्सो इनक्रीजेस ओके ही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी सुद्धा इनक्रीज होणार दॅन एक्सपेक्टेड व्हॅल्यू बरोबर आहे ना एक्सपेक्टेड व्हॅल्यू पेक्षा कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी वाढणार आहे ओके मग मला सांगा कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी वाढणार आहे म्हणजे काय होणार आहे नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल्स वाढणार आहे नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल वाढला तर मॉलिक्युलर मास कसं होईल डिसोसिएशन झाल्यावर मॉलिक्युलर वेट सॉलिडचं हे कमी होईल का जास्त होईल एक्सपेक्टेड व्हॅल्यू पेक्षा एक मॉलिक्यूल दिलाय त्याचे दोन सेपरेट आयन काय झाले दोन पार्टिकल झाले मॉलिक्यूल कमी होईल का जास्त होईल मॉलिक्युलर मास चल का मॉलिक्युलर मास आपल्या इथे काय ना ऑन डिसोसिएशन molecular mass of solid decreases if molecular mass decrease होणार than expected value किंवा नॉर्मल व्हॅल्यू तो का नॉर्मल व्हॅल्यू पेक्षा हे आपलं काय होणार आहे ओके molecular mass of solid हे कमी होणार असतात का कमी होणार असं डिवाइडेशन होत असते आता इथे मी सांगतो तुम्हाला एक्झाम्पल इथे लक्षात घे बोलायचं ना एक्झाम्पल बघा NaCl आहे आपला लक्षात NaCl डिसोसिएशन NaCl हा मॉलिक्यूल आहे हे तर सोल्युशन मध्ये आयन सेपरेशन कसं होईल नाही आयन सेपरेशन कसं होणार NaCl चं Na प्लस Cl मायनस असं आयन सेपरेशन झालं की नाही आयन सेपरेशन म्हणजे काय आयन सेपरेशन म्हणजे काय डिसोसिएशन झालं की नाही डिसोसिएशन झालं मग मला सगळं सुरुवातीला किती पार्टिकल होते याच्यामध्ये एकच पार्टिकल होता की नाही NaCl चा सोल्युशन मध्ये NaCl चा सोल्युशन मध्ये एकच पार्टिकल होता की नाही मग त्या NaCl सोल्युशनचं NaCl चा एकच पार्टिकल होता सोल्युशन मध्ये टाकल्यावर याचे किती पार्टिकल झाले किंवा किती आयन सेपरेट झाले सांगा दोन आयन सेपरेट झाले म्हणजे दोन पार्टिकल झाले एका पार्टिकलचे दोन पार्टिकल झाले की नाही ओके एका पार्टिकलचे दोन पार्टिकल झाले आपले दोन पार्टिकल्स किंवा दोन आयन झाले बट टू पार्टिकल झाले आयन्स ऑफ द मॉलिक्यूल्स आर सेपरेटेड टोटल नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल इनक्रीज होणार की नाही सॉलिडचा पार्टिकल एक होता त्याचे किती झाले दोन झाले की नाही रे टोटल नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल इनक्रीजेस सॉलिड पार्टिकल्स वाढले तर कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी काय होणार इनक्रीज होणार की नाही एक्सपेक्टेड व्हॅल्यू म्हणजे काय लक्षात घ्या तुम्हाला NaCl दिला असेल NaCl चे सोल्युशन मध्ये डिसॉल्व्ह करण्याच्या अगोदर NaCl चा एकच पार्टिकल आहे त्याची कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी एक असणार आहे बरोबर आहे एक पार्टिकल तर कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी कशी आहे आपली डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ पार्टिकल्स जेवढे पार्टिकल वाढणार तेवढी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी वाढणार NaCl चा एकच मॉलिक्यूल आहे त्यामुळे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी एकच आहे म्हणजे एक्सपेक्टेड किंवा नॉर्मल व्हॅल्यूची कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे ती आपली एक आहे परंतु ज्यावेळी NaCl हा सॉल्यूट आपण सोल्युशन मध्ये टाकणार आहे त्यावेळी तो NaCl आयन सेपरेशन दाखवणार आहे म्हणजे डिसोसिएशन दाखवणार आहे Na+ आणि Cl-
त्यामुळं सोल्युशन मध्ये नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल्स वाढणार आहे. नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल वाढले की कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी पण वाढणार आहे. की कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी कोणापेक्षा वाढली? एक्सपेक्टेड व्हॅल्यू पेक्षा. एक्सपेक्टेड व्हॅल्यू किती होती? 1 होती. त्याच्यापेक्षा किती झाली? 2 झाली की नाही? चल का कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी इनक्रीज झाली दॅन एक्सपेक्टेड व्हॅल्यू. अंडरस्टँड? असं नाही ना. ओके, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी वाढलेल्या आहे. पण कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी इनक्रीज झाली तर मॉलिक्युलर मास ऑफ सॉलिड कसं होणार? मॉलिक्युलर मास ऑफ सॉलिड कसं होणार? डिक्रीज होणार की इनक्रीज होणार? डिक्रीज होणार ना. मॉलिक्युलर मास ऑफ सॉलिड डिक्रीजेस दॅन एक्सपेक्टेड व्हॅल्यू. इथं मॉलिक्युलर मास किती होतं? NaCl चं सोडियमचं 23 असतं, क्लोरीनचं 35.5. टोटल किती आलं आपलं बघा आहे 5 हे 8 हे 5 58.5 ग्रॅम होता NaCl इथं. ह्याचे 2 आयन तयार झाले ना, म्हणजे हा डिवाइड झाला की नाही 29.5 प्लस 29.5 झालं की नाही. मग मॉलिक्युलर मास कसं झालं? मॉलिक्युलर मास कसं झालं? मॉलिक्युलर मास ऑफ सॉलिड डिक्रीज झाले की नाही? ओके, हाफ झाले की नाही याचा? ओके, ह्याचा हाफ झालं, मॉलिक्युलर मास कमी झालं. मग ह्याला काय म्हणायचं? ह्याला काय म्हणायचं? abnormal molecular mass. abnormal molecular mass झाली की नाही? एक्सपेक्टेड मॉलिक्युलर मास किती आहे? NaCl चं 58.5 आहे. एवढंच आलं पाहिजे सोल्युशन मध्ये टाकल्यावरती सुद्धा. सोल्युशन मध्ये टाकल्यावरती त्याचं पार्टिकल सेपरेट होत असतात. पार्टिकल सेपरेट झाल्यामुळे मॉलिक्युलर मास हाफ होत असतं. म्हणजे तेवढं राहते का? नाही. त्या मॉलिक्युलर मासला काय म्हणायचं? abnormal molecular mass. अंडरस्टँड? लक्षात आलं ना? मॉलिक्युलर मास लक्षात आलं नाही तर आपण सांगितलं सर डायरेक्ट सोल्युशन ऑफ इलेक्ट्रोलाइट्स contain different number of solid particles than observed particles. ओके, ऑब्झर्व्ड पार्टिकल म्हणजे कुठले? सोल्युशन मध्ये तयार झालेले पार्टिकल्स. हे ऑब्झर्व्ड पार्टिकल. किती ऑब्झर्व्ड पार्टिकल NaCl चे? 2 आहेत ना. थिओरिटिकल पार्टिकल्स किती आहेत? 1 असं. ऑब्झर्व्ड किती आहेत? 2 आहेत. चल का ते कंटेन डिफरंट नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल्स दॅन ऑब्झर्व्ड पार्टिकल्स. ऑब्झर्व्ड पार्टिकल पेक्षा वेगळे असतात. ऑब्झर्व्ड पार्टिकल 2 आहेत, ते थिओरिटिकल पार्टिकल 1 आहे. चल का मग मला सांगा ऑब्झर्व्ड पार्टिकल वेगळे येत असल्यामुळे थिओरिटिकल पार्टिकल पेक्षा ऑब्झर्व्ड मॉलिक्युलर मास सुद्धा वेगळा असणार आहे. देन ओके, ऑब्झर्व्ड मॉलिक्युलर मास ऑफ सॉलिड इज डिफरंट फ्रॉम थिओरिटिकल मॉलिक्युलर मास. थिओरिटिकल मॉलिक्युलर मास किती आहे? 58.5 आहे. ऑब्झर्व्ड मॉलिक्युलर मास किती आलं? 29.5 आले की नाही? ह्याच्यामुळे काय होत असतं? कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीची व्हॅल्यू आपली इनक्रीज होते, परंतु मॉलिक्युलर मास कसं होतं? कमी होत असतं. चल का कारण का कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी इनवर्सली प्रोपोर्शनल टू मॉलिक्युलर मास. 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 मॉलिक्युलर मास कमी झाली की कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी वाढणार आहे. मग ती तुमचं काही पण असू द्या, ऑस्मॉटिक प्रेशर असू द्या, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट असू द्या, इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट असू द्या, किंवा रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर असू द्या. जेवढं मॉलिक्युलर मास जास्त तेवढे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीची व्हॅल्यू जास्त असणार. हे कुणासाठी आलंय? डिसोसिएशन. काय सांगणार डिसोसिएशन मध्ये? इन डिसोसिएशन आयन्स ऑफ द मॉलिक्युल आर सेपरेटेड. मॉलिक्युलचे आयन सेपरेट होतात. टोटल नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल्स इनक्रीज होतात. त्यामुळे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी इनक्रीज होते दॅन एक्सपेक्टेड व्हॅल्यू. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी वाढते. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी इनक्रीज होते. पण मला सांगा सॉलिड पार्टिकल वाढले तर मॉलिक्युलर मास कसं होतं? डिक्रीज होतं ना दॅन एक्सपेक्टेड व्हॅल्यू. ऑब्झर्व्ड मॉलिक्युलर मास इज लेस दॅन एक्सपेक्टेड व्हॅल्यू. लक्षात ठेवा. अंडरस्टँड? क्लिअर आहे का रे? चल का आता मी दुसरं एक एक्झाम्पल तुम्हाला मी सांगतोय. समजा तुम्ही इथे घेतला असेल सोडियम सल्फेट घेतला असेल तरी Na3SO4. त्याचे पार्टिकल्स किती येतात रे? त्याचे पार्टिकल किती आहेत? एकच आहे ना. हा सोल्युशन मध्ये टाका कसं होणार? 2Na प्लस काय होणार आहे? SO4 मायनस. किती पार्टिकल झाले? त्याचे 2 आणि ह्याचा 1. सोडियमचे 2 झाले ना, 2Na आहे. 3 पार्टिकल झाले. अगोदर किती होता? 1 होता. तर हा मॉलिक्युल सोल्युशन मध्ये आयन सेपरेशन दाखवणार आहे. त्यामुळे नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल्स हे सोल्युशन मध्ये काय होणार? वाढणार आहे. नंबर ऑफ पार्टिकल्स वाढले तर कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी वाढणार आहे. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी वाढली तर मॉलिक्युलर मास कमी होत असतो. पार्टिकल वाढले तर मॉलिक्युलर मास हाफ वे चालवतो ना, कमी न चालवतो. लक्षात मॉलिक्युलर मास डिक्रीजेस. हे लक्षात ठेवायचं. ड्यू टू असोसिएशन. डिसोसिएशन. डिसोसिएशन मध्ये काय होत असतं? डिसोसिएशन आयन्स ऑफ द मॉलिक्युल आर सेपरेटेड.
total number of solid particles increases, colligative property increases, and observed molecular mass of the solid decreases than normal level. Understand? Okay. Plus abnormal molecular mass असं म्हणायचं. आता क्या हे डिसोसिएशन होत असताना आता आपल्याला काय बघायचं, असोसिएशन होत असताना बघायचं. चल असोसिएशन मध्ये काय होतं लक्षात घ्या. असोसिएशन म्हणजे काय, एकत्र येणे. चल का असोसिएशन abnormal molecular mass सेकंडच्या मध्ये असोसिएशन असतं. ओके असोसिएशन. तर असोसिएशन मध्ये लक्षात घ्या आयन्स ऑफ द मॉलिक्युल्स सेपरेट होत नाही. आयन्स ऑफ द मॉलिक्युल्स two or more molecules of solid join together. Association मध्ये two or more molecules of solid, solid चे दोन किंवा दोन पेक्षा जास्त molecules ही कंबाईन होत असतात. two or more molecules of solid join together, join to form big molecule or bigger molecule. लक्षात घ्यायच्यामध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त मॉलिक्यूल सॉलिड चे जॉईन झाल्यानंतर बिगर मॉलिक्यूल तयार होतात त्याच्यामध्ये टू फॉर्म बिगर मॉलिक्यूल्स. ओके. त्यामुळे ड्यू टू असोसिएशन ऍक्च्युअल नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल्स, ऍक्च्युअल नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल्स, actual number of solid particles in the solution हे डिक्रीज होतात. actual number of solid particle in the solution डिक्रीज होतात. त्यामुळे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी सुद्धा काय होते रे, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीची व्हॅल्यू सुद्धा काय होते आपली डिक्रीज होते. ओके. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी व्हॅल्यू आल्सो डिक्रीजेस. अंडरस्टँड? ओके. सॉलिड पार्टिकल कमी झाले, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी सुद्धा कमी झाली. कारण कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल वर डिपेंड आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनल नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल आहे. नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल डिक्रीजेस, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिक्रीजेस. मग मला सांगा नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल डिक्रीज होता, कमी होता म्हणजे मॉलिक्युलर मास कसं होणार, इनक्रीज होणार. तर मॉलिक्युलर मास, ऑब्झर्व्ड मॉलिक्युलर मास किंवा मॉलिक्युलर मास हे इंक्रीजेस. ऑब्झर्व्ड मॉलिक्युलर मास increases than expected value किंवा नॉर्मल व्हॅल्यू. तो का नॉर्मल व्हॅल्यू पेक्षा ऑब्झर्व्ड मॉलिक्युलर मास इनक्रीज होणार आहे आपलं, बरोबर आहे नाही. ओके. लक्षात घ्या. बघा याचे एक्झाम्पल आपण घेणार आहे. लक्षात घ्या. एक्झाम्पल बघायचं. असोसिएशन ऑफ बेन्झीन, असोसिएशन ऑफ CH3COOH त्याला आपण ऍसिटिक ऍसिड असं म्हणतो. अँड बेन्झोइक ऍसिड C6H5COOH इन बेन्झीन. ओके. बेन्झीन ह्या सॉल्यूट मध्ये इन बेन्झीन हे बेन्झीन सॉल्व्हंट. ओके. बेन्झीन ह्या सॉल्व्हंट मध्ये ऍसिटिक ऍसिड आणि बेन्झोइक ऍसिडचे मॉलिक्यूल असोसिएट होत असतात, जे एकत्र येत असतात. लक्षात. आता इथे बघा CH3 COOH, बरोबर नाही. आता मग ही असोसिएट झाले, दोन मॉलिक्यूल एकत्र आले, इथे आपण 2 दिली तर CH3 पाहिजे. परत बघा बेन्झोइक ऍसिड घेतला असेल C6H5COH, याचे दोन मॉलिक्यूल आपण घेतले, हे असोसिएट होतात, एकत्र येतात. C6H5COOH तर हे डायमर फॉर्मेशन होतं. ओके. डायमरचे दोन मॉलिक्युल्स हे डायमर फॉर्मेशन होतं दोघांच्या मध्ये सुद्धा. डायमर फॉर्म होते, इथं पण डायमर होतो
आणि ह्या ठिकाणी सुद्धा आपल्याला डायमर मिळणार, बरं का, डायमर फॉर्मेशन. बघा इथं असोसिएशन झालंय. असोसिएशन मध्ये काय होतं लक्षात घ्या, 2 or more molecules of solid join together to form bigger molecules. ओके, झालंय का बघा. ओके, ऍसिटिक ऍसिडचे 2 मॉलिक्युल्स कंबाईन झाले. ओके, बिगर मॉलिक्युल काय झाले की नाही, 2 कंबाईन होऊन. परत बेन्झोइक ऍसिडचे 2 मॉलिक्युल कंबाईन झाले. हा बिगर मॉलिक्युल काय झाले की नाही. मग मला सांगा, बिगर मॉलिक्युल तयार होत असेल तर नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल काय होणार. इथे किती आहे, इकडे मी लिहिलंय, इकडे किती आहे, 2 इंटू केलेला लक्षात घ्या. 2 ऍसिटिक ऍसिडचे मॉलिक्युल्स आहेत, म्हणजे किती पार्टिकल्स आहेत इथं, 2 पार्टिकल्स आहेत. इकडे पार्टिकल्स किती आहेत, नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल किती आहेत, 2 आहेत का नाही. ऍसिटिक ऍसिडचे पण 2 आहेत, बेन्झोइक ऍसिडचे पण 2 आहेत. इकडे गेल्यावर किती होतं, त्याला ब्रॅकेटला टाईस केलंय, एकच तयार झाला, 2 चा एकच झालाय, एकच पार्टिकल झाला ना. बरं एक नाही, हे दोन्ही कंबाईन झाले रे, एकत्र आले. इथं 2 सेपरेट होते, तर का इथं हे दोन्ही कंबाईन झाले, एकच तयार झालं, तर का एकच तयार झालं. मग नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल काय झाले, कमी झाले ना. नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल कमी झालं तर कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी पण काय होणार, कमी होणार, बरोबर की नाही. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी कमी होत असते एक्सपेक्टेड व्हॅल्यू पेक्षा. आणि मग ऑब्झर्व्ड मॉलिक्युलर मास हे कसं होणार, इन्क्रीज होणार दॅन नॉर्मल व्हॅल्यू. इथं वाढणार की नाही. ऍसिटिक ऍसिड 2 वेगवेगळे ऍसिटिक ऍसिड आहेत, त्यांचं मॉलिक्युलर मास कमी असणार आहे. दोन्ही एकत्र आले की मॉलिक्युलर मास वाढणार आहे की नाही, बरं आहे की नाही. इथं दोन्ही एकत्र आले रे, म्हणजे नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल कमी झाले, परंतु मॉलिक्युलर मास वाढला ना एकत्र आल्यामुळे, ते असोसिएट झाल्यामुळे बिग मॉलिक्युल काय झाला, त्यामुळे मॉलिक्युलर मास आपलं काय झालं, इन्क्रीज झालं. लक्षात आहे का, मॉलिक्युलर मास इन्क्रीज झालं. अंडरस्टँड. आता तुम्ही काय सांगणार आहे, डिसोसिएशन मध्ये काय होत असतं, नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल इन्क्रीज होता, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी इन्क्रीज होते. असोसिएशन मध्ये नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल डिक्रीज होता, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिक्रीज होते. आणि परत डिसोसिएशन मध्ये ऑब्झर्व्ड मॉलिक्युलर मास डिक्रीज होतं आणि असोसिएशन मध्ये ऑब्झर्व्ड मॉलिक्युलर मास इन्क्रीज होत असतं. लक्षात आहे ना. ओके, हे लक्षात ठेवायचं, हे अबनॉर्मल मॉलिक्युलर मास आहे. आता ह्याच्या नंतर आपल्याला पुढे स्टडी करायचा पंटॉप फॅक्टर अँड डिग्री ऑफ डिसोसिएशन. पंटॉप फॅक्टर अँड डिग्री ऑफ डिसोसिएशन. ओके, हे लक्षात ठेवायचं. पंटॉप फॅक्टर बोलायचा. पंटॉप फॅक्टर नक्की नेमकं काय असतो ते आपल्याला बोलायचं. लक्षात घ्या. ओके, लक्षात. पंटॉप फॅक्टर Quantum factor represented by symbol small I. Okay, quantum factor I. तो सर quantum factor आपला काय असणार आहे बघा. Quantum factor I represented by symbol small I. It is the ratio of observed colligative property. Ratio of observed colligative property. Okay. It is the ratio of observed colligative property of electrolyte solution. Of electrolyte. Okay, solution electrolyte म्हणून बिहेव करत असतो. Of electrolyte solution. To the observed colligative property of observed colligative property of observed colligative property of non-electrolyte solution. Okay, observed colligative property of non-electrolyte solution म्हणजे theoretical colligative property.
बघा. ओके. इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन म्हणजे काय? ज्या सोल्युशन मध्ये आयन सेपरेशन होतात त्याला इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन असं म्हणतात. नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन म्हणजे काय? ज्या सोल्युशन मध्ये आयन सेपरेशन होत नाही त्याला आपण नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन असं म्हणणार. लक्षात आहे का? ओके. नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. तर नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन आणि इलेक्ट्रोलाइट आता आपण बघितले. NaCl डिसोसिएट होण्याच्या अगोदर नॉन इलेक्ट्रोलाइट, डिसोसिएट झाल्यानंतर इलेक्ट्रोलाइट. आता ही रेशो आहे म्हणता फॅक्टर कोणाचा? ऑब्झर्व्ड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन टू द ऑब्झर्व्ड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. बघा नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन ऑफ सेम सोल्युशन म्हणायचं. ओके. ऑफ सेम सोल्युशन. ऑफ सेम सोल्युशन त्या सोल्युशनचा तो सोल्युशन इलेक्ट्रोलाइट म्हणून ऍक्ट होत असताना नंबर ऑफ पार्टिकल्स सेपरेट करणार आहे आणि तो नॉन इलेक्ट्रोलाइट म्हणून ऍक्ट होत असताना नंबर ऑफ पार्टिकल्स सेपरेट करणार नाही. समजा आपण NaCl चे एक्झाम्पल घेतलं होतं. NaCl चे आपलं ऑब्झर्व्ड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी खाली किती आहे? I ची व्हॅल्यू 2/1 ना. समजा अगोदर एकच पार्टिकल होता थेरॉटिकल NaCl चा. जेव्हा इलेक्ट्रोलाइट म्हणून ऍक्ट होणार आहे त्यावेळी त्याचे दोन पार्टिकल होतात Na+ आणि Cl- 2/1. समजा का? ही ऑब्झर्व्ड आणि ही थेरॉटिकल. लक्षात आहे ना? एक तोच सोल्युशन आहे इलेक्ट्रोलाइट आणि नॉन इलेक्ट्रोलाइट बिहेव करत असताना. आता मग इथं बघायचा हा आपला फंडा फॅक्टर आहे याचा आपला फॉर्म्युला आहे. आता आपण कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी कुठल्या पडल्या? डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट, लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर, इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट, ऑस्मोटिक हिटिंग या सगळ्यांसाठी बघायचं. पुन्हा फंडा फॅक्टर आहे इज इक्वल टू ऑब्झर्व्ड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. ऑब्झर्व्ड आता आपण काय म्हणणार आहे? पहिला आता लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर कसं लिहिणार? लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर. लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर कसं सांगतो रे? डेल्टा पी ने सांगता की नाही? लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर डेल्टा पी आहे की नाही? डेल्टा पी काय असतो? पुन्हा डिफरन्स असतो P01 - P1. ओके. पेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हेंट मायनस पेपर प्रेशर ऑफ प्युअर सोल्युशन. डेल्टा पी लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर. समजा ओके. ऑब्झर्व्ड लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर इन आहे. ऑब्झर्व्ड लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर. ओके. ऑब्झर्व्ड लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर. ऑब्झर्व्ड लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर कसं करायचं? डिवाइड बाय काय होणार आहे? ऑब्झर्व्ड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन ऑफ सेम सोल्युशन. इथं काय होणार? ऑब्झर्व्ड नॉन इलेक्ट्रोलाइट ऍक्टिव्ह होऊन थेरॉटिकल बेस असते ना. ऑब्झर्व्ड लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर डिवाइड बाय थेरॉटिकल लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर. थेरॉटिकल लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर असेल का? तेच आपण कसं लिहिणार आहे? आता लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर आपण कसं सांगतो? डेल्टा पी लिहितो ना. डेल्टा पी मी ब्रॅकेट मध्ये होणार ऑब्झर्व्ड आणि डिवाइड बाय काय ना डेल्टा पी थेरॉटिकल. कसं होतं? I is equal to डेल्टा पी ऑब्झर्व्ड डिवाइड बाय डेल्टा पी थेरॉटिकल. तसंच इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंटला काय होणार आहे? Similarly, for elevation in boiling point कसा आहे? डेल्टा dP observed divided by डेल्टा dP theoretical. बरोबर आहे ना? परत काय लिहू शकता? इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट नंतर दुसरी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी कुठली आहे? डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट डेल्टा TF observed divided by delta TF theoretical. Okay. Delta TF observed divided by delta TF theoretical. त्यानंतर दुसरा लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर सॉरी ऑस्मोटिक प्रेशर. फंडा फॅक्टर I is equal to काय नाम? ऑस्मोटिक प्रेशर कसं दाखवतो? पाय observed divided by पाय theoretical. Pi observed divided by pi theoretical. लक्षात आलं? Pi observed divided by pi theoretical. आता मग तुम्ही आणखी एक मला सांगितलं
कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी कसे असते? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी डेफिनेशन काय? कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिपेंड्स ऑन नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल्स. म्हणजे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी कसं आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ पार्टिकल्स आहे ना, नंबर ऑफ पार्टिकल्स, नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल्स. ओके, मग मी काय लिहिलं सांगा? क्वांटम फॅक्टर I is equal to number of solid particles, observed number of solid particles divided by theoretical number of solid particles. चल का? Okay, observed number of solid particles divided by क्या येणार आहे? theoretical number of solid particles. theoretical number of solid particles. हेच आपण कसं सांगू शकतो रे? n observed divided by n theoretical. n observed divided by n theoretical. हे क्वांटम फॅक्टर आहे. n observed divided by n theoretical. आणि त्यानंतर आणखी तुम्ही काय सांगितलं? कुठल्याही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आणि मोलर मासचं रिलेशन काय होतं? इनव्हर्स प्रोपोर्शनल होतं की नाही? कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी इज इनव्हर्स प्रोपोर्शनल मोलर मास आहे. कुठलीही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी घेऊन तुम्ही बघा फॉर्म्युला द्यायचं. चल का? कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी इनव्हर्स प्रोपोर्शनल टू मोलर मास आहे. कुठलीही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी घ्या तुम्ही, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर, इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट आणि ऑस्मोटिक प्रेशर. त्यावरून तुम्ही आता क्वांटम फॅक्टर I काय लिहू शकता बघा. उलटा लिहिणार आता. चल का? उलटा लिहिणार आहे. रेग्युलर कसं लिहित आहे? ऑब्झर्व्ड वरती थिओरिटिकल खाली, ऑब्झर्व्ड वरती थिओरिटिकल खाली. इथे कसं असणार आहे? थिओरिटिकल मॉलिक्युलर मास डिवाइडेड बाय ऑब्झर्व्ड मॉलिक्युलर मास. इथे उलट होणार. इनव्हर्स प्रोपोर्शन आहे. बाकी सगळं डायरेक्ट प्रोपोर्शन होतं. चल का? इथं बघा I थिओरिटिकल molecular mass. Okay, divided by observed molecular mass. हे उलट होणार. चुकलं का बरोबर आहे? ओके, theoretical molecular mass divided by observed molecular mass, inverse proportional. चल का? मग आता हेच कसं लिहिणार आहे? I m theoretical capital M molecular mass, m theoretical divided by m observed. m theoretical divided by m observed. तर अशा पद्धतीने ही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आणि क्वांटम फॅक्टर यांच्यामधला रिलेशन नाही लक्षात का? आता ह्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये या सगळ्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचे तुम्ही मला फॉर्म्युले जे सांगितले होते, ती कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचे फॉर्म्युले आपले कसे आहेत ते तुम्हाला ऑलरेडी मी दिले आहेत. की इलेक्ट्रोलाइट सोल्युशन म्हणून ऍक्ट होत असताना आणि नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन म्हणून ऍक्ट होत असताना त्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज मध्ये आपला चेंज होत असतो लक्षात घ्या. तो कसा मॉडिफिकेशन होत असतं. इलेक्ट्रोलाइट म्हणून ऍक्ट होत असताना सॉलिड पार्टिकल डिसोसिएट होत असतात. नॉन इलेक्ट्रोलाइट मध्ये डिसोसिएशन होत नाही. तर का फक्त कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचे जे एक्सप्रेशन आहेत त्यांच्या फॉर्म्युल्यामध्ये चेंज काय होणार आहे ते आपण आता नेक्स्ट लेक्चर बघूया. ओके, थँक्यू.